पण मी 1000 कोटी रुपये जरी दिले तर मला शंकराचार्य पद भेटत नाही. 1000 कोटी रुपये. इतक्या पैशात तर 10 वेळेस खासदार होईल माणूस, आहे का नाही? पण शंकराचार्य पद भेटत नाही. 2 वर्षाच्या नंतर स्वखुशीनं शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. काय अविरतता असलो आहे लोकांची. एकदा हिमालयाच्या पायथ्याला गेले. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. किती मोठी माणसं जातात. हिमालयाच्या पायथ्याला सुंदरसं असं एक गाव आहे. त्या गावात पोचले. स्वामी राम आल्याबरोबर अख्खं गाव सजलं. विद्वानांचं गाव होतं. शास्त्री, आचार्य, पंडित अशा मोठ्या मोठ्या विद्वान लोकांचं गाव होतं ते. स्वामी राम आले म्हणल्याबरोबर गावातली माणसं अशी इतकी तत्पर झाली की त्यांना असं वाटत होतं की भगवान शिवशंकर आले, भगवान विष्णू परमात्मा आले असं वाटायचं त्या लोकांना. इतका आनंद वाटला. खूप त्या आनंदाला पारावार नाही. रस्त्याने पायघड्या टाकायल्या, कोणी सडा टाकायला, कोणी रांगोळी काढल्या. काय स्वागत, फुलांचा वर्षाव. थोडा वेळ बसले आणि एका पंडिताला म्हणाले, अरे पंडित, आपल्याला थोडं फिरून यायचं. त्याच्या खांद्यावर हात टाकला. त्या पंडिताला इतका आनंद वाटला. गावात कोणाच्याच खांद्यावर हात नाही टाकला आणि माझ्या खांद्यावर हात टाकला. असं लोकांना मोठे पण वाटतं. काय नसतं, एखाद्या वेळेस लय मोठ्या माणसानं खांद्यावर हात टाकल्यावर काही कायला मोठे पण वाटतं. पण हे ध्यानात ठेवत जा, झाडाखालचं धन वाळत नसतं. झाडाखालचं धन वाळत नसतं, पण त्याला शेंगा लागत नाहीत आणि बोंड लागत नाहीत. 15 दिवस पाऊस नाही पडू द्या, झाडाखालची सोयाबीन सुकत नाही, शेंगच लागत नाही. फुलं लागते पण शेंग लागत नाही. झाडाखालचा कापूस डोसक्या इतकाला वाढतो पण बोंडच लागत नाही. मोठ्याच्या शेजारी माणसं उबदाऱ्याच येत नसते. असं लय नाही मोठे पण असं की मी लय मोठ्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला, मोठा तो भोगा करीन नालाय का. विठाला विठाला योगासाला खांद्यावर हात टाकला. पण ते स्वामी रामांचा हात होता. ते का अशा पांचटाईचा हात नव्हता, शंकराचार्यांचा हात होता. म्हणून आनंद वाटला. एका सात्विक सदाचारी व्यक्तीचा हात होता. चला म्हणे आपल्याला फिरायचं. गंगेच्या तीरापर्यंत आले. गंगेच्या तीरानं डाव्या हातानं अशी वरी सरकल्याच्या नंतर एक डोंगर लागला आणि त्या डोंगरावर जात असताना त्या पंडिताने विचारलं, गुरुवर्य वरे कशाला जायचं? अरे म्हणे वर एक गुंफा आहे आणि त्या गुंफेत एक महात्मा राहतात, त्या महात्म्याला भेटायला जायचं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. त्या साधूला भेटायचं. तर त्या पंडितांनी सांगितलं, स्वामीजी मैं नहीं आता उधर बोले. ते हिंदीत बोलत होते, उत्तर भारतातली लोक होती ती. हो, मैं नहीं आता बोले उधर. अरे असं का करतो म्हणे पंडित तू? चल चल, त्या महाराजांची भेट होईल, मला दर्शन होईल, तुलाही दर्शन होईल. तू कशाला ताण घेतो म्हणे? चाल. नाही म्हणे स्वामीजी, ते महाराज दगड मारतो. त्यानं दगड मारले आपलं डोकं गिकं फुटलं तर कशाला जावा तिथं? नको म्हणे, कशाला जायचं आपण तिथं? अरे वेडा आहेस का काय म्हणे? तेवढ्या मोठ्या साधूनं दगड मारला ना आपला प्राण जर गेला तर आपल्याला विमान नेण्यासाठी येईल. चांगली लोक कुठं आपल्याला दगड मारित असतात का? आणि चांगल्या लोकांची दगड आपल्याला लागायला आपण इतके नशिबवान आहेत का? चांगल्या माणसाची दगड आपल्याला लागावा अद्याप नाही. चांगली माणसं आपल्याला दगड का मारतात माहिती आहे का? बाजूला मारतात. आपण भ्यावं याच्याकरता. कशा करता? आपण चांगल्याच्या जवळ जातो ना, भरलेल्याला लय नाद असतो चांगल्याच्या जवळ जायचा. आणि चांगल्या माणसांना भरकी नको वाटतात. काय करायची? भरकी माणसं त्याला भरितात ना. म्हणून तो गिरी कंदर डोंगरात म्हणजे भगवंताचं चिंतन करीत बसतात. पण हे खराब झालेले ही भरकी कांदे कुठपर्यंतही पोचत राहतात. ते भ्यावं याच्याकरता दगड मारित होते. त्या गुंफेत राहणारा एक महान तेजस्वी साधू होते. त्या साधूला बाह्यांगानं नाव पडलं होतं क्रोधी बाबा. आता नाव कसं पडत असतं आपल्याकडं माहिती आहे का? वागणुकीनुसार नाव पडत असतं. लहानपणी आई नाव ठेवत असते, त्या नावासारखं जर पुढं पोरगं वागलं तर त्या नावाचा थाट असतो. काय नसतं, कधी कधी नाव एक कडतळ्यानं असतं आणि वागणं नदीनं असतंय. काही विषय नसतो काही काहीचा. पण काही काहींचे नावं नावासारखीच माणसं वागायचे. ज्ञानोबारायला ज्ञानोबाराय हे नाव ठेवलं तर ज्ञानोबाराय ज्ञानाचे सागर होते, विद्येचे सागर होते, साधकांचे मायबाप होते. एवढी मोठी ताकद ज्ञानोबारायची. तुकोबारायला तुकाराम नाव, तुल्या भवस्थिती ज्या येते, तुल्यान्मिदम कृतुजन्या, तुल्या सहिष्ण भयवासिते, ब्रह्मांभय फलकटो जाय. हे तुकोबारायला तू नाव इतकं शोभतंय की जिथं ब्रह्मदेव सुद्धा फलकट ठरू शकतात. तुकिता तुलने से ब्रह्म तुकाशी आले, तुकिता तुलने से
सज्जनांनो तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. ते नाव शोभते राजांनो. कोणाला म्हणायचं द्रौपदी जिच्या अंतकरणात तीळ भिजेल इतकं वैषम्य नव्हतं, तिला म्हणायचं द्रौपदी. काय नाव होते गोड. शांती ब्रह्म एकनाथ महाराज 108 वेळा शकील नावाचा तांबोळी अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. नुसता प्रसाद नाही दिला आशीर्वादाचा, तर तुपाची कळशी दिली. गावबा काकाला सांगितलं, गावबा ते मुसलमान अंगावर थुंकलंय, पानं खाऊन खाऊन त्याची जीभ खराब झाली असेल, त्याला तुपाची कळशी नेऊन दे आणि त्याला म्हणा सकाळी सकाळी बुटकं भर तूप पेत जाय. म्हणून शांती ब्रह्म. वागण्यानुसार नाव असते. पूर्वीच्या काळात घरात कोणी जरी रात्री बेरात्री आपल्याकडे जर कोणी गोरटेकर आला तर 2 तरी भाकरी दुरडीत सापडत होत्या, म्हणून स्वयंपाक घर म्हणत होते. आता दोघा नवरा बायकोचीच किचकिच चलती म्हणून किचन घर म्हणते. तिसऱ्याला भाकरीत नसती म्हणून त्याचं नाव दोघांचीच किचकिच, 2च तोंडन खिचडीन बोंड, आणि म्हणून त्याचं किचन. आपण जसं वागतो तसं नाव पडत असतं ना. त्या क्रोधी बाबा दगड मारायचे म्हणून त्यांना क्रोधी बाबा नाव पड. तो रागीट महाराज आहे. असं हे नाव देणारी काय माणसं विवेकी असतात का बिंडोग असतात मला ते नाही विचार करायचा, पण तशा महात्म्याला ते नाव देणं चुकीची गोष्ट आहे. पण चला म्हणे स्वामी रामांनी सांगितलं, चाल रे पंडित जाऊ आपण तिथपर्यंत. ते पंडित लटलट कापत होतं. त्याला वाटलं आपल्याला दगड हाणले तर डोकं की फुटन. ते क्रोधी बाबा एका दगडावर बसलेले होते. मोठा दगड होता. क्रोधी बाबाला पाहिल्यावर याचे असे पाय गुडघे हालू लागले. माय मेलेले वगैरावानी. वगैराची माय मेल्यावर त्याला दूध नसतं ना, त्याचं भलं पोट बिनगीवानी पाय अशी तुराटीवानी हालत राहते, तशी त्याचे पाय हालू लागले. बापरे म्हणे काय करावे साधू. पण पाहिलं भोवताल तर उंच दगडावर बसलेला. आता खाली उतरून दगड घेऊस तर मी पळून जातो म्हणे, अशा अनसाट्यातच होता तो. पण स्वामी रामांना बघितल्याच्या नंतर त्या क्रोधी बाबांना अशी मान खाली वाकिली, यत्किंचित इंचभर मान अशी खाली वाकिली. स्वामी रामांनी एवढ्या मोठ्या महात्म्याने आपल्याकडे बघितल्यावर मान वाकिल्याबरोबर स्वामी रामांनी मातोड्यात लोटांगणच घातलं. शंकराचार्य लोटांगण घालतात. केवढा मोठा अधिकारी महात्मा असेल कल्पना करा. सर्वत्र ऊन होतं, सगळ्या बाजून गोरटेकर ऊन होतं, पण जो महात्मा ज्या दगडावर बसला होता त्या दगडापुरती सावली होती. अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. आपण कोणालाही महाराज म्हणतो, तुम्ही आम्हालाही महाराज म्हणतात, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. हो, पण महाराज त्यांना म्हणायचं, तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठले ज्यांचा हित विठ्ठले संततेची संत जाता है ज्याचा अविरोध हेत देवावर आहे, विठ्ठली आहे, ते संत आहेत. आमचा हेत संसारावर आहे. हो, म्हणून आम्ही त्या यादीत येत नाहीत. रांगेत लागलो असतो त्याबद्दल दुमत नाही. माणसानं मोठेपणानं कबुली दिली पाहिजे की आपण त्या लाईनमध्ये नाहीत. आम्ही देवदेव जरी करत असेल तर याच्या पाठीमागे संसार लपलाय. निमूटपणे सांगितलं पाहिजे. बाबा गुन्हा कबूल केला की पाप माफ होत असते. गुन्हा कबूल केला की पाप माफ होत असते. गुन्हा करूनही म्हणतो मी बादशाह आहे, नालायक आहेस तू. विठाला विठाला तेवढ्या जाग्यापुरती सावली पडली. उद्धव बापू काय ताकद असलो. आपल्याला मंडप द्यावा लागलाय. मी दिसन म्हणून स्क्रीन लावल्यात गोरटेकर तुम्ही. पुन्हा हे कूलर लावले तर बघा किती थाट. सतरंजा बसायला टाकल्या. आता किती मोठी अधिकार शक्ती.
आणि त्यांना सूर्य ढगाच्या आडंगी जात होता एवढा क्रोधी बाबा अधिकारी. त्या क्रोधी बाबाकडे बघितल्याच्या नंतर सूर्य मान खाली घालीत होता. ताकद काय असेल विद्वत्तेची. स्वामी रामांनी लोटांगण घातलं, वरून माथार खाली उतरलं. तेजस्वी माथार पोतडा असतं ना कट्टा, ते बोंद्र गुंडाळलेलं होतं कमराला, आणि एक पोतडं बसायला असं धरल्याबरोबर टार दिशी त्याचे 2 तुकडे केले. एक स्वतःला बसायला टाकलं आणि एक स्वामी रामांना बसायला टाकलं. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. मग आपले एवढे मोठे शिवराज गुरुजी गेले हे आपल्याला मान्य करावं लागेल. कीर्तन ऐकल्याने गेलेली व्यक्ती उठत नाही, पण गेलेल्या व्यक्तीचं दुःख ऐकण्यासाठी मागच्या लोकांचे चिंतन ऐकायचे. विठाला योगासाला खाली बसल्याबरोबर हे खाली जे चेष्टा करू लागलं ते पंडित वरी कळाली 14 किलोमीटर. आणि क्रोधी बाबांनी सांगितलंय, पंडित तू तर खाली माई चेष्टा करत होता म्हणे, हे संडासला पाणी नेत नाहीत, हे आंघोळ करीत नाहीत. तू पाहिलं कर कधी मला संडासला जाताना? हा, तू कधी या गुंफेवर आलास का रे मी आंघोळ करताना पाहिला? काय चेष्टा करत होता? त्या पंडिताला कळालं 14 किलोमीटर खाली केलेली चेष्टा वरी कळती. अहो, देवाच्या पलीकडच्या शक्तीच्या पलीकडे पोचलेली ही संत असतात. कशाला यांच्या विरोधात बोलायचं काही पण हलकटपणा? शास्त्र असं सांगतं, बळेविन शक्ती बोलू नये. या बा बोकड्याचे शिंग किती जरी मोठे झाले तर तो सिंहाला मारित नसतो. काय गरज होती त्या पंडिताला एवढ्या मोठ्या अधिक, जिथं स्वामी राम नमस्कार करतात काय म्हणून यानं चेष्टा करायची? दरदर दरदर शरीर वलं झालं, अर्ध घामानं अर्ध लगविनं. सामान्य गोष्ट आहे का तेवढ्या मोठ्या महात्म्या पुढे चेष्टा करणार उभा राहतो म्हणलं? हे बैठ बोले पंडित, मैं कुछ नहीं करता तेरे को. मला हिंदी येत नाही, एक अर्धा शब्द तुमचा ऐकून ऐकून वापरतो. जास्त कशाला आपली फजिती करून घ्यायची? जिला पिठलं येत नाही तिनं बासुंदीच्या नादी लागूच नाही, काय हरकत आहे का? जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. मी आणलं सरपणाचा आणि तेलाचा नाश करू नको मंजुळा, येड्यावानी कशाला करते ते ऐका नाही. विठाला विठाला गौऱ्या लावता येत नाही, गुरटे करतील, धिरडे कसे करता येतील? एक तर तव्याला चिटकतील, नाही तर जळून जातील. पिठाचा आणि तेलाचा आणि सरपणाचा नाश होईल ना ते, आहे का नाही? आपल्याला आपली भाषा आहे ती बस झालं. काय करायचं? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आमच्या एक सोबत शिकायला होतं, मी 7वी शिकलो आणि ते जरा MA झालं. ते मुंबईला नोकरीला लागलं, त्याला 72,000 पगार होता. ते दिवाळीला आलं गावाकडं, मला म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आता मला 1-2 दिवस काय कळालं नाही, मी आपलं स्माईल द्यायचं, हसायचो. कशाला शिकलेल्याच्या विरोधात जायचं? मोठाली माणसं असते ती. मग एक पुन्हा एक गुरुजी होते आमचे, त्यांना विचारलं गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग, गुड नाईट हे काय असते? मग सांगितलं त्यांनी मला मराठीत अर्थ. मग मी त्याला हो म्हणून लागलो. पण त्याला एके दिवशी मी म्हणलं, अरे रावश्या, मी 7वी शिकलो आणि तू MA झाला, तुला 72,000चा पगार आहे, तू 71,000ची पेतू. ते 1,000ची काऊन पेता येत नाही? गोरटे करते खात्यावरले काढता येत नाहीत. हो, आणि तरी ते आणि मी मसुबाच्या डोहाला करपरा नदीला संगच वान्यरावानी पाणी पेलोत ना. मग गावातली भाषा त्याला यायला पाहिजे ना. काल परवा मुंबईला गेला म्हणजे इतका शहाणपणा का? आपली भाषा आपल्याला आली पाहिजे. बाकी सगळ्या भाषा आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्याला 56 भाषा येत होत्या, तरी पण म्हणले माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशा अक्षरे रसिके मिळवीन, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू. 56 भाषा येत होत्या. बाकीच्या भाषा येऊन असं म्हणत नाही, सगळ्या भाषा आल्या पाहिजे, पण आपल्या सांभाळल्या पाहिजे. दुसऱ्याच्या बायाला लुगडे वाटा, पण आधी बायकोला घ्यावा. बायकोची चोळी फाटली आणि बाजारात लुगडे वाटायला, बसायची जागा हाणायला पाहिजे रुमण्यानं. विठाला विठाला म्हणे, हे पंडित इकडे म्हणे, जवळ बोलिले, जा म्हणे पाणी आण खालून. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. ते पंडित लटलट कापत असं गाडगं घेऊन खाली पाणी आणायला गेलं. या दोघांनी पाणी पिलं, गुंफा पाहिली आणि क्रोधी बाबांनी सांगितलं स्वामी राम. स्वामी शब्द लावला. त्या क्रोधी बाबांनी शंकराचार्यांना स्वामी शब्द लावला. जे शंकराचार्य मातुड्यात लोटांगण घालीत होते त्या क्रोधी बाबाला, त्या क्रोधी बाबानं स्वामींना स्वामी शब्द लावला. स्वामी जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए बोले.
पण शंकराचार्यांच्या लक्षात आलं आपल्याला जेवण करून जा म्हणते, तिथं चूल दिसत नाही, डबे दिसत नाही, डाळ नाही, तांदूळ नाही, रवा नाही, पीठ नाही, चटणी नाही, तेल नाही, मीठ नाही, काहीच नाही, मोहरी नाही, जिरे नाही, मसाला नाही, काहीच दिसत नाही. एका पोतड्याचे 2 तुकडे, 2 काय करतील. पण मोठी माणसं शक्यतो वटवट करीत नसतात. पुढचं घर चलतेत का ते माणसंच असते. हो, पुढचं घर एक घर शिल्लकच चालणार ते पुढं पुढं पुढं. हे पंडित काय म्हणे, स्वामीजी ह्या पे तो कुछ भी नाही बोले. मुकाट्या बस म्हणले, 14 किलोमीटरवर बोललेलं कळतं म्हणले, इथलं कळायचं नाही का, तू येड्यावानी काऊन करायला, दम धरणं जर शिक, शांत बस म्हणले, वळवळ करू नकोस ना. हो, आणि मग लक्षात आलं असेल पंडित बोललेला, त्याने काय योगमायेच्या बळावर काही बी केलं असतं ना त्या सिद्धीच्या बळावर. पण हे पंडित असं का म्हणतं म्हणे, हे पंडित इधर आय बोले, आओ इधर. मांडी खालचं ते सुरा काढ आणि त्या पंडिताच्या हातात दिला. हे पंडित, हे सुरा घे, तू जिथून पाणी आणलंस का, तिथे एक प्रेत वाहत आले. प्रेत कळतं का, मड, त्या नदीत मड वाहत आलतं आणि त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. पंडित तर इतकी लगी केली पंडितानं की अंगात पाणीच नाही राहिलं. अरे बाप रे म्हणले, जीवनभर शास्त्र पुराण वाचिले आणि आता माणसाची मांडी कापायची. हो, डॉक्टर तर कापीत नाही PM करताना, ते पोस्टमार्टम करावं नाही तिथनं सिव्हिलमध्ये, तर ते MD वगैरे वगैरे डॉक्टर कापीत नाहीत. ते 2-3 माणसं ठुलेले असतात पाणी पिणार, आणि ते माणूस कापताना त्याला ते 1-2 रंगाचं पाणी पाजतात. ते काही सरकारी नसते, ते काय खपाखप आणणारे असतात. मग एक वस्तू उचलून घेत असतात. ते स्वतः कापीत नाहीत. MD तर कापीत नाही बिचार, ते कापणारे लोक वेगळेच असतात ते. हो, त्याने विचार केला मला आता मांस कापायचे आणि पुन्हा आणायचे. जाय म्हणले, स्वामी रामांनी सांगितलं बापू सुरा हाणीन फेकून रे, तो जाय मांस आणायला. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो. ते पंडित गेलं आणि उज्या मांडीचं मांस कापलं, चवळ्यात बांधून आणलं, पाणी आण म्हणलं, धुवून काढलं मांस, एका गाडग्यात टाकलं, दगड आपटिल्यावर इस्तू पेटला, इस्तू झडा, लाकडं टाकले आणि चूल पेटलीवरून दगड झाकून ठेवला. गदगद 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 मांस शिजू लागलं. कोणाचं ऐकायला तरी बरं वाटायलं काय, कसं वाटते बघा ना, माणसाचं मांस शिजल्यावर कानाला तरी बरं वाटायलं का. तर प्रत्यक्ष कापणाऱ्याला काय वाटलं असेल, धुवून त्या याच्यात टाकणाऱ्याला काय वाटलं असेल. 10-15 मिनटं झाल्याच्या नंतर हे पंडित हे तरुके पत्र लाभवले. मोठाले पानं होते, त्यांनी 21 पानं आणले, 7-7 पानाच्या 3 पत्रावळ्या लावल्या. स्वतःला एक लावली, स्वामी रामांना एक लावली. पंडित आपको होना क्या, हे उभ्याच राहिलं. त्याला वाटलं माणसात मांस कसं खावं, माणसाचं मांडी शिजली आणि कसं खायचंय मांस, किती वेळेवानी कारभार, माणसाला खाव का. स्वामी रामांनी सांगितलं बस बापा, मी शंकराचार्य. अरे ज्याच्यावर सूर्य सावली धरतो, कल्पना कर, दगडावर दगड हाणल्याच्या नंतर प्रत्यक्ष अग्नी प्रगट होतो, ताकद किती मोठी असेल बस जेवायला. आणि मग ते क्रोधी बाबा गेले आणि ते तापलेलं लालजरत गाडगं तसंच हातानं धरलं. हे पंडित जाग्यावर चुरमाळे देऊ लागलो, बापरे पळत असेल ना म्हणे त्याला. ते बोल काहीच नाही, त्या महात्म्यानं असं धरलं आणि स्वामी रामांच्या पात्रावर इचिलं. गावरान तुपातली दुधाची खीर पडत होती. स्वामी रामांच्या पात्रावर खीर, स्वतःच्या पात्रावर खीर, पंडिताच्या पात्रावर खीर. बोट चाटू चाटू गावरान तुपातली दुधाची खीर खाल्ली, हात धुतले आणि मग स्वामी रामांनी सांगितलं पंडित आप देखो बाला वो पात्र में क्या है शिल्लक. तो जेवण झाल्याच्या नंतर पंडितानं पात्रात डोकावून पाहिलं तर मांसाचे तुकडे होते आणि क्रोधी बाबानं पात्रावर इचिलं तर गावरान तुपातली खीर होती. दृष्टांत संपला. योगाची क्रिया आहे, सिद्धीची क्रिया आहे, तपश्चर्याचं बळ आहे. देवाला समर्पित केलेलं शरीर, अख्खं जीवन शरीर देवमय झालेलं होतं. त्या साधूला मांसाची खीर तयार करता येते. अधिकार किती मोठा असेल. ज्या साधूवर सूर्य सावली धरतो त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल. आमंत्रित केला की अग्नी आमंत्रित होतो, किती मोठी ताकद असेल. पण आज ते क्रोधी बाबा आहेत का, नाही. आज ते स्वामी राम आहेत का, नाही. आज तो पंडित आहे का. या तिघायचाही त्रिवेणी संगम काय टोक असेल महाराज. प्रत्यक्ष स्वर्गातले देव आश्चर्य करीत असतील की मांसाची खीर तयार करायची ताकद ज्या साधूते, त्या साधूच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटती. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात आयुष्या
आपण कोण्या पासंगाला बसू शकतो या लोकांच्या? नाही. मग आपल्या आयुष्याची का माळ तुटणार नाही? एवढ्या मोठ्या अधिकारी लोकांची माळ तुटते. याच्याकरता शिवराजजी विश्वात्म्यात विलीन झाले. सुधीरजी तुमचे बाबा हे तुम्हाला निमूटपणे सहन करावं लागेल. उपजल्या पिंडा मरण सांगाते. फार मोठी टोकाला गेलेली माणसं. काही लोकांना असं वाटतं माझ्याकडे पैसे झाले मी मरणार नाही. येडा आहे का तू सुंबळ्या? पैसे काय तुझ्या बापाची जहागिरी आहे? अरे या जगात एक नंबरचा पैशावाला व्यक्ती होता, त्याचं नाव रावण. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी. माझ्या वारकरी संप्रदायात एकाही संतांनी कोणाच्या श्रीमंतीला चोंबाळलं नाही, पण तुकोबारायांनी फक्त रावणाच्या श्रीमंतीला चोंबाळलं. त्यार्थी रावण श्रीमंत होता, फार मोठा श्रीमंत. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा. पाषाण परीस भूमी जाबुनंद, पाषाण परीस भूमी जाबुनंद. जाबुनंद नावाच्या सोन्याची जमीन. जेवढे दगड आहेत तेवढे परीस होते. परीस काय ताकद असेल महाराज त्या रावणाची. त्याचा संबंध ब्रह्मदेवाशी होता. एक नंबरचा गुंड रावण. पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सर्व देशात एक नंबरचा गुंड होता. तर त्याला दुपारा हाणलं पंढरपुरातल्या मालकानं. तर टाटर चोरणारे, वायर चोरणारे, पाईप चोरणारे यायला तर सुधीरजी कवा बी हाणतेन ना, कवा बी हाणीन ना. हे बारक्या बुरक्या चोट्ट्या यायला एक नंबरचा गुंड येतो. आयुष्याची माळ तुटत असते राजे हो, ते आपल्या हातात नाही. एका व्यक्तीचा नियम होता, रोज सकाळी स्नान झालं की भगवान शिवशंकराची पूजा करायची आणि भगवान शिवजीच्या पिंडीला चिताभस्म लावायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख, जाळलेल्या माणसाची, पुरलेल्या नाही. पुरलेलीची राख का होऊन जातो मातुड्यात. जाळलेल्या माणसाची राख शिवजीला चिताभस्म समर्पित करायचं. असा एकही दिवस नाही की त्या दिवशी चिताभस्म अर्पण केलं नाही. नशीब बी तसं होतं. त्या गावात माणूस मरत नाही असा दिवसच नव्हता. रोजची रोज 10-5 माणसं मरत होते. आणि नाही जर मेले तर शेजारची लोक त्या गावात आणून जाळीत होते. असं वैभव होतं त्या गावाचं. काय एक दिवस कर्मनो गहनो गती. थोडासा आवाज करा बरा, हे खराब झालंय. कालच भागवत संपलंय. होतं कधी कधी कुत्र्याची जखम तिसऱ्या दिवशी राहती, पण ते चाटीत बघा. ते चाटल्यामुळं कातडच येऊ देत नाही. घसा राहीन ना, कीर्तन घेऊन येईन एवढे. हप्त्यात 2-4च करावं ना. हे असे रिकामी बसू देत नाहीत. नाही हे हरिभुवन हुक टाकलाय असा. रिकामं नाही म्हणता येणार तुम्हाला. रिकामं म्हणल्यावर रिकामं धाडतान असं होतं ना ते. हे टाकीत येत हुक आहे, काय करा. नाही तर ज्याला एक बायको आहे त्याने हिशोबात फिरलं पाहिजे, लय नाही ताण घेतला पाहिजे. योगाशाला त्या दिवशी त्या गावात कोणी मेलच नाही. आणि परगावातही कोणी न मेल्यामुळं तिथं माती करायला आणलंच नाही. स्नान आटपलं, मशानभूमी जात होते. असं खापराचं एक लहानसं घेऊन झाकणी रिकामीच आणली, तुळशीपाशी ठेवून दिली. देवाला स्नान घातलं. भगवान शिवजीला चिताभस्म लावून पांढरंगाची फुलं आणि बेल समर्पित करायचा. ठरल्या नियमाप्रमाणे बाहेर ते चिताभस्म ठेवत होते आणि आवाज द्यायचे बायकोला, लक्ष्मी. ती बाई तात्काळ ती बाहेरची चिताभस्माची झाकणी आतमध्ये नेऊन देत होती. पण लक्ष्मी म्हणून असा आवाज दिल्याबरोबर ती बाई तुळशीत जवळ आली. पाहिलं झाकणीत तर काहीच नाही. आपण काय म्हणून रिकामी झाकणी न्यावा. 5-10 मिनिटांनी पुन्हा आवाज आला, लक्ष्मी. बाईल घाम आला. हळदीच्या अंगाने आले त्यावेळेसपासून मालकाचा शब्द मी वाया जाऊ द्यायला नाही. आवाज दिल्याबरोबर बाहेरचं चिताभस्म मध्ये नेऊन देते. आणि आता 2 आवाज आले तरी पण आपल्याला चिताभस्म देता येत नाही. मालकानं आणलंच नाही, काय करावं. कोणी गेलंच नसेल, वारलंच नसेल. काल
काल कोणी मृत्यू पावलं नाही याच्याकरता जाळलंच नाही, जाळलं नाही त्या अर्थी चिताभस्म नाही. तिसरा आवाज तोंडातून निघला, लक्ष्मी. त्या बाईनं काडी घेतली, शरीर पेटून घेतलं. ढान 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 शरीर जळालं. काही वेळात शरीराचं राखुंड तिथं पडलं. तो भक्त मंदिरातून बाहेर आला, पत्नीची राख घेतली आणि चिताभस्म शिवजीला लावलं. भगवान शिवशंकर प्रगट झाले आणि भगवान शिवजीनं त्या भक्ताला कडकडाटून मिठी मारली, तुला काय देऊ? तर त्या भक्तानं सांगितलं, देवा गेल्या 40-45 वर्ष झालं चिताभस्म समर्पित करायचा नियम मोडलाच नाही. आज मोडत होता, पण जी माझ्या नावानं कुंकू लावती त्या बायकोनं नियम मोडू दिला नाही. तिनं स्वतःचं शरीर जोहार केलं, जाळून घेतलं आणि तिच्यामुळे मला तुम्हाला चिताभस्म अर्पण करता येते. म्हणून देवा देत असाल तर एकच द्या, गेलेली बायको पुन्हा जिवंत करून द्या. काय देता येत नाही शिवजीला? माझ्या शिवजीनं तात्काळ पुन्हा त्या व्यक्तीची पत्नी जिवंत करून दिली. दृष्टांत संपला राजो. मला सांगा, जळालेली बाई शिवजीनं पुन्हा जिवंत करावा, काय मोठी आख्यायिका असेल. पण आज ती बाई जिवंत आहे का? नाही, दोघांनाही जावं लागतंय. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात पुन्हा म्हणले, तुटला ताकद राजो. तुटला आयुष्याचा दोरा. काय मोठी अधिकारी शक्ती असेल ती, त्याही लोकांना जावं लागतंय. तुमची आमची काय कथा. माझ्या तुकोबरायचा एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे. तुकोबरायची सासरवाडी पुणे. फार मोठी व्यक्ती, पुण्याचे आबाजी गुळवे. गुळवे त्यांचं आडनाव. श्रीमंत व्यक्ती होती, महान श्रीमंत. किती श्रीमंत? 3600 एकर ऊस होता, 3600 एकर ऊस. 2-2 एकर ऊस हवाले कोणाला रामराम घालीनत. आणि यावर्षी ऊस हवाल्यालाच कोणी रामराम घालीन. बदल झाला बघा, यावर्षी ऊस हवाल्यालाच घालीन कोणी रामराम. हो, आता कारखाना नेन तर ते झाले बाजरीच्या सरमाडावानी ऊस. चट्ट्याच्यातलं पाणी जळालं, आता नुसती साखर राहिली परिस्थिती. शेतकरी राजाचं दुकान उघड्यावर आहे, सगळ्याची दुकानं झाकलेली. एकाच राजाचं दुकान उघडे आहे, त्याचं नाव शेतकरी राजा. पण तुम्हाला एक सांगतो, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो राजांनो. दर 35 वर्षाला. 69 वर्षापूर्वी काळ होता शेतकऱ्याचा. 100-200 एकरवाल्यानं गडी झोपीत तुडिले. आठवण करा तुम्ही. 100-200 एकरवाल्यानं बुटा सगट गडी झोपीत तुडिले.
70 ते 69 वर्षापूर्वी काळ होता शेतकऱ्याचा. 39च्या नंतर काळ सुरू झाला मजुराचा. अजून मजूर बी काळच्या कांड्यावर आले. आता ह्या बोटावरला थुका ह्या बोटावर केल्यासारखंच मालकाला घुलवायले. असं घुलकंड्यात द्याले, घुलकंड्याच मजूर. अजून 7.5 वर्षाच्या नंतर पुन्हा माझ्या शेतकरी राजाचा काळ येईल. 8 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7/12 असेल तो भारतातला राजा असेल. माझं काय वय जास्त नाही आहे. 83चा जन्म आहे माझा. मी आजच जन्माला आलतो. पुन्हा आजच झालतो मी. हो, 1:27 जन्म आहे आजचा. 3:30 मुहूर्तावर जन्माला आलतो म्हणून तर महाराज झालो. हो, नाही तर तुमच्या इकडे कोणाच्या मशीद व्हायला आलो असतो. विठाला विठाला मी काय फार विद्वान नाही, पण मला शास्त्र वाचायचा नाद आहे. सरपंच पुढे या. नाद आहे मला शास्त्र वगैरे पुराण वाचायचा. बरीच लोक म्हणते शेतीत काही पडलं नाही, शेतीत काही पडलं नाही. आणि खरंच शेतीचं काळ अवघड आलेलं आहे. मी जाणू शकतो. मी सुद्धा बारीकसा एक लहानसा इकडे बसान. या सरपंच यावर या, यावर या. शेतकरी आहे, पण एकच ध्यानात ठेवा, 7.5 वर्षाच्या नंतर गिरगावचा बाळू जिवंत असेल नसेल त्याबद्दल काही दुमत नाही. मी मेलो तरी 7 ते 8 वर्षाच्या नंतर शेतकऱ्याचा काळ येईल. त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल शेती काय परिस्थिती आहे. म्हणून काय कळ सहन करा, पण शेती सांभाळा. पाय पडून सांगतो तुम्हाला, पाय पडून 7/12 ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, लय नदीत भजेतळी जाऊ नका ना. जरा हिशोबात खर्च करी जा. बऱ्याच काही कायला बायका अशा भेटल्यात गन पावडरमुळंच जमिनी इकायला लावल्या. हो, मेकअपच्या सामानामुळंच जमिनी इकायला लावल्या. असं नको करी जाऊ चतुरा. हो ना, जरा हिशोबात राहत जाय माय. हो ना, मालकाच्या खांद्याला खांदा देऊन राहिलं पाहिजे. त्याचं नाव संसार आहे. हे बा, पैसा देव नाही. आमचे काही लोक पैशाच्या विरोधात बोलतात. पैसे का बांधून न्यायचे का? पण लक्षात ठेवा, देव आणि संत या दोघांच्या नंतर जर तिसरी शक्ती कोणती असेल तर सज्जनांनो पैसा आहे. म्हणून पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या. आज या गोरटेकर परिवारानं एवढा कीर्तन महोत्सव ठेवला, भागवत ठेवलं, आजचा पुण्यतिथीचं कीर्तन ठेवलं, तिथं एवढं मोठं डेकोरेशन, इथं या सगळे मंडप. यायला का वरून धार लागली का पैशाची? पैसे लागते, त्याच्याशिवाय होत नाही. पैशाच्या विरोधात बोलणं सोपं आहे, पैशाच्या विरोधात बोलणं सोपं आहे, पण पैसे नसताना कार्यक्रम करणं इतकं सोपं नाही. म्हणून शेती असू द्या. या बा, या शिमिटाईच्या डोंगरात शेती आटली, कॅनलमध्ये आटली, तळ्यात आटली, रोडमध्ये आटली, इतकी शेती आटली. लोकसंख्या वाढली. जगात सगळ्या वस्तू तयार करायच्या मशीन आहेत. हे कूलर मशीननं तयार करता येतं आहे, हे माईक मशीननं तयार करता येतं आहे, ह्या सतरंजा हे मंडप मशीननं तयार करता येतात. 4-5 लाख लोकांच्या चपात्या मशीननं करता येतात. भाजी मशीननं करता येईल, भात मशीननं करता येईल, वरण मशीननं करता येईल. गहू तयार करता येतात का मशीननं? एक जण म्हणला येतेत ना मळणी यंत्रात. म्हणला नालाय का, जमिनीतून निघल्यावर मळणी यंत्र काढील, पण असं बटन दाबल्यावर अशी एखादी मशीन आहे का? गहूच पडत येत, ज्वारीच पडती, बाजरीच पडती नाही. म्हणून अजून 40 वर्षाच्या नंतर घट मांडण्यासाठी माती विकत घ्यावं लागेल. घट मांडतात ना नवरात्रातला. आपण याच्यातले किती जिवंत असतील आणि किती गेलेले असतील, पण राहिलेल्या तरुणांना सांगतो, आज मुंबईसारख्या ठिकाणी 50 रुपये किलो माती घ्यावं लागती घट मांडायला. सरपंच 50 रुपये किलो. उद्या हे सगळं आटल्यावर आपली काय परिस्थिती होईल? म्हणून सांभाळा. गरज नव्हती कीर्तनात सांगायची, पण सांगितलं. विठाला विठाला. 36 एकर ऊस तुकोबारायच्या सासऱ्याला 3600 एकर ऊस. काय श्रीमंत असेल तरी पण तुळशीची माळ गळ्यात होती. 3600 एकर ऊस. गुंठा जमीन नाही आणि 10.5 दात घाशी. तू मंत्र्याचा चुलता आहे का? नालाय का तू? 3600 एकर ऊस, तुळशीची माळ गळ्यात, रोज सकाळ संध्याकाळ भजन. ही मोठी माणसं होती, अधिकारी माणसं होती.
आणि त्यांना जिजाबाई नावाची कन्या ही तुकोबारायला देऊन टाकली. बोलोबा आंबिलेंचे पुत्र तुकोबाराय देऊन टाकली. एके दिवशी श्याम काका नावाचे मुनीम देहूला आले. बैलगाडी सुटली दारात तुळशीपशी. बैलगाडी बघितल्याबरोबर गळ्यात घाट्या घुंगरं नव्हते, बैलाच्या पाठीवर झुली नव्हत्या आणि गाडीत अंथरूण नव्हतं. पूर्वीचा नियम होता. आता काय झाले, फोन झाल्यामुळं काही अडचण नाही. पूर्वीच्या काळात फोन वगैरे काही नव्हते. माणूस मेल्याच्या नंतर निरोप जर धाडायचा असेल तर घोड्यावर माणूस जात होता, बैलगाडीत माणूस जात होता, डमणीत माणूस जात होता. आणि बैलगाडी जर निरोप सांगायला गेली तर त्या बैलगाडीत आथरून टाकीत नव्हते. मृत्यूचा निरोप दिला की आथरून नसायचं, बैलाच्या गळ्यात घाट्या घुंगरं नसायचे, बैलाच्या पाठीवर झूल नसायची. तिथल्या जाणकार माणसांनी लक्षात घ्यायचा आपला पाहुणा गेला, असा निरोप, असा नियम होता त्या काळामध्ये. पण जिजाबाईचं वय थोडंसं एवढं काही नव्हतं. नाविन्य मोठ्या सत्तेवर आरूढ असणारी माऊली, तुकोबारायच्या धर्मपत्नी. श्यामकाकाच्या कपाळाला गंध नाही, बैलाच्या गळ्यात घागरमाळा नाही, बैलाच्या पाठीवर झूल नाही. नाही तर त्यांना न्यायला यायला अशी डमणी येत होती. त्या डमणीमध्ये गादी असायची, तिला रेशमाच्या पडदाने असायच्या, बैलाला घाट्या घुंगरा असायचे, वरून झूल टाकलेली असायची. त्या बैलाच्या शिंगायला सोन्याच्या शेम्या लावलेल्या असायच्या, त्याच्यावर गोंडे असायचे. आणि काय ती डमणी चालायची, अशी वैभवशाली डमणी असायची. आज बैलगाडी आली न्यायला. पण जिजाबाईंनी विचारलं, काका आज गंध नाही लावला? इसरलो बाईसाहेब. कसे म्हणतील तुमचे वडील वारले? आणि मग म्हणले, बाईसाहेब तुम्हाला न्यायला आलो. अचानक? हो न्यायला आलो बाईसाहेब. मालकाला पण न्यायचे म्हणजे तुकोबारायला. असं म्हणल्याबरोबर तिकून तुकोबाराय चलत आले. तुकोबारायला कळालं नसेल का आमचे सासरे गेले? ते तुकोबाराय होते महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद. त्यांना कळालं नसेल का आपले सासरे गेले? मंदिरातून आले आणि पटकन गाडीत बसले. जिजाबाई गाडीत बसल्या. तुकोबाराय म्हणलेत नाही श्याम काका कशाला आले, दुसऱ्याच गप्पा करीत होते. जिजाबाई सारख्या विचारायच्या, काका अचानक आले, निरोप नाही काही, बाबा निरोप पाठीत असतेत, बाई मी तुला परवाला न्यायला येणार आहे असं म्हणत असतेत आमचे आबा. आज काही निरोप नाही. नाही सहजच आलो. गावात पोचली पुण्यात गाडी. त्याच्या घराच्या अलीकड जशी ती एसटी थांबली शाळेची, तिथपर्यंत अशी गाडी तिथं ती थांबली बैलगाडी. असे सगळे वारकरी रस्त्यानं बसलेले होते. ते तुकोबारायचे सासरे होते. त्याच्या अंत्यविधीला किती लोक आले असतील. आणि त्यांचं वागणं इतकं गोड होतं आबाजींचं. आबाजी संध्याकाळच्या वेळेला शेतातून आले, घरी आले की हातपाय धुवायचे आणि गावातलं ग्रामदैवत होतं मंदिरात जायचे. आणि मंदिरामध्ये त्यांची पंचपदी व्हायची. पंचपदी आटपली की 8-8:30 वाजता घराकडे निघायचे. घरात जे जे जेवले नाही म्हणले का त्यांचे नावं लक्षात घ्यायचे. आणि आबाजी घरी यायचे आणि श्यामकाकाला म्हणायचे, श्यामकाका आपल्या गल्लीत 5-6 घरी चुलत पेटली नाही, पीठ नेऊन द्या बरं. आणि मग श्यामकाकानं शिदा नेऊन द्यायचा आणि वापस येऊन सांगायचं, मालक सगळ्याला किराणा नेऊन द्याला. आणि मग बायकोल म्हणायचे, आता मला जेवायला वाढ. गल्लीतला माणूस जेवल्याशिवाय महात्मा जेवत नव्हता. याला म्हणायची श्रीमंती. काय करायचं, तुमच्या आमच्या पलंगाला सोन्याच्या जरी इटा असल्या आणि आपण बापाचे पित्र घालीत नसोल तर आपल्यासारखा पाकिस्तानी आपणच. विठाला विठाला म्हणून परिसर असा मुंग्याचं वारुळ फुटावा अशी माणसं जमा झाले. जिजाबाईंनी विचारलं, काका अचानक रात्री एवढी माणसं कशा करता जमलेत? पहाटेची वेळ होते, 3-3:30 वाजले होते. काय कारण असेल काका, एवढे लोक? काय नाही बाई, आलेत माणसं. जिजाबाई उतरल्याबरोबर सगळ्यांनी तोंडाला उपरणं लावलं होतं, पण आवाज काढीत नव्हते, डोळ्यातून पाणी येत होतं. माणसं बाजूला सरकले आणि जिजाबाई मोठ्या दारातून वाड्यात घुसल्या. चौकातून आत प्रवेश केला. पडवीत पाहिलं तर बाबाच्या कपाळाला रुपया लावला होता. हंबरडा फोड, बाबा गेलात, आबा गेलात आम्हाला सोडून. 10 मोकलून बापासाठी माऊली रडली. तुकोबारायच्या धर्मपत्नी होत्या, त्या मुलगी होती, रडल्या त्या. उजळलं. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळे जमा झाले. आणि मग स्नानाकरता प्रेत काढलं. हे आजच्या कीर्तनातच हे सांगता येतं सुधीरजी. एक जणाला लय दिवसाला पोरग झालं उद्धव बापू, आणि त्याच्या बारशाला असा अभंग घेतला. त्यानं पाकिट तर दिलंच नाही, पण गाडी फोडी दगड हाणून
आपला संप्रदाय समय जाना सांगतो कृष्णा भाऊ. हो, अशी कीर्तन पुण्यतिथीलाच घ्यावं लागतील ना अशा अभंग. एक जणाचा लग्नाचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी म्हणतात का त्याला? हो हो, मला शिक्षण कमी आहे पण मी फिरून फिरून मला जरा इंग्रजी आली ना, येते माणसाला. सहवासात गेलं की येतं थोडंफार. बरीच लोक बोलत येत नाही इंग्रजी, त्याच्यामुळं मग आम्ही एक अर्धे शब्द पाठ होते तर समूह मेमरी कार्ड ताईट आहे. मला शिव्या पाठ आहेत 250. हो, मी काय पुस्तकं घेऊन थोड्याच वाचिल्या, तुमच्याच ऐकल्या शिमग्याच्या दिवशी. गाणे पाठ आहेत भरपूर. आता म्हणत नाही तो भाग सोडून द्या. शिव्या काय द्यायचं कामच पडन. 2 टायमाला भाकरी आणि जे लागते ते पंढरपुरातल्या मालकानं दिलं, त्याच्यामुळं शिव्या कशाला द्यायच्या आहे का नाही. विठाला 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 योगासाला ते प्रेत स्नाना करता काढलं. लगेच तिरडी बांधली होती, त्या तिरडीवर प्रेत टाकलं आबाजींचं. काय योग असेल महाराज. आबाजीचं प्रेत तिरडीवर येऊन त्या प्रेताला खांदा देण्यासाठी तुकोबार आहेत. कोण तुकोबार आहे? ज्या तुकोबारायचं माणसाला मारणारा जो येम आहे ना, तुकोबारायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. काय व्याप्ती असेल तुकोबरायची. काळ गुलाम सलाम तुकया घरी रावतशे. तुम्हा मला खाणारा दक्षिणेचा राजा यम तुकोबरायच्या घरी भांडे घाशीत होता. भांडे भांडे याच्या पलीकडे सांगू मोक्षा मागरी कामारी तेरा मोक्षा मागरी कामारी तेरा मोक्षा मागरी कामारी होय सांगोय चिंता होय सांगोय चिंता होय सांगोय चिंता मोक्षा माघरी का थोडासा आवाज आम्हा घरी दाशी होय सांगू आईशी तुका म्हणे. तुकोबर आपण मोक्षासाठी बेजार आहेत. आपल्या स्वप्नात मोक्ष नाही आणि तो तुकोबरायची तर भांडे घाशीत होता. काय नाविन्य असलं या लोकांचं. किती मोठी अधिकार शक्ती. आणि ते तुकोबराय आबाजींना खांदा देण्यासाठी. हो, आपल्याकडे खांदा द्याल म्हणले जावाईच बालवा. नशीब जावाई त्या दिवशी प्याल्याला नसतो म्हणजे बरं आहे. नाही तर तो सासऱ्याला कुठं बी आपटी प्याल्याला जर असला काय मिळत नसतो. एरवी तरी आपले सरण रचायला असेच नालायक असते. इकुल्ला कुल्ला ते काढून घे कळतक तुला काढणं ते लाकूड. अरे नालायका तू लग्नात नाही बोलायला रे सुंबळ्या. माणसाचं प्रेत आहे मसन वाट्यात जरा हळून बोलणं. हे सरण शहाणे रगील असते. इतके बोंबलं ते यायला सरण शहाणे म्हणते. इकून गौरी लाव ती काढ 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 ती पालथी लाव. इतक्या जोरात बोलते तो. ते माणूस मेल्यामुळं सगळे लोक दुःखात असतात. यायला दुःखत नसते. मला वाटतं त्या माणसाच्या खाली यायला झोपिलं पाहिजे आणि पेटून दिले पाहिजे लाकडं. बक 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 बकच करते तिथं.
हिशोबात बोललं पाहिजे तिथं मृत्यू मशान शांतता असती ना शांत मुकाट्यानं लाकडं लावायचे गवऱ्या लावायच्या असं करा नाही तर हळून म्हणायचं अरे ते बारीक झालं ते काढून घ्या ते जमत नाही अशा आवाजात म्हणत नाही ए काढ 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 तू आणि त्याचा काही इलेक्शन मध्ये विरोधात फॉर्म होता का काय 36चा आकडा होता का हार्डवेअर होता असं बोलत असतील का तुम्ही अजून बी मग जर खोटं वाटत असलं तर मुद्दाम सरंड असते तिथं असं जवळ डोकून पाहत जा किती येडे असतील सरंड रचायला हो ते असे बेहिसाबी बोलत असतील ब्रेक लाईनर उघडल्यावर मी बऱ्याच मात्याला गेलो ना लय मात्याला गेलो मग माया बी कोणी येईनच ना मी नाही गेल्यावर माया मातील कोणी गेलं पाहिजे माणसाला या बा लग्नाला आणि अंत्यविधीला गेलं पाहिजे 2 गोष्टीला गेलं पाहिजे पण माणसं काही काही असे हलकट झाले श्रीमंत मेला की त्याच्या मातील जाते आणि गरीबाच्या जात नाहीत श्रीमंताच्या मातील गेल्यावर काय बंडलं गवस देत का हा काय येताना सोन्याच्या पराती गवस देत आणि गरीबाच्या मातील जात नाहीत उलट तुम्हाला सांगू का अंत्यविधीला गेलं आणि येताना जर स्नान करून घरी गेलं तर 4दा काशी केल्याचं पुण्य प्राप्त होते 4दा किती ताकद आहे राजो पण आपण ओरिजिनल मरणादारी आणि तोरणादारी म्हणले जुनी लोक ह्या 2 गोष्टीला गेलं पाहिजे एक तर शेवटचा निरोप असतो पुन्हा काय नसते आणि लग्न जीवनात एकदा होत असते त्यालाही गेलं पाहिजे अक्षता टाकायला असे नियम असते वेळ भेटल्याच्या नंतर वेळ कधी कधी काढायचा काम सारायचं आणि करत राहायचं असतं काही काही गोष्टी असो तुकोबर आहे खांदा द्यायला होते